डज गॉड एक्झिटवर अनेक व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील, यूट्यूबवर किंवा इतर ठिकाणी पण. पण त्यात अनेक मुद्दे असे राहून गेलेत, म्हणून मला असं वाटलं की हा व्हिडिओ मी एवढे व्हिडिओ बघितले पण तुम्हाला जे काही गोष्टी त्यात नाही दिसून आल्या, तर त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ थोडासा वेगळा राहणार आहे, म्हणजे मी त्याच गोष्टी कॉपी करून काटछाट करून बोलतो आहे असातला भाग नाही. जर तसं असतं तर मी व्हिडिओ बनवलाच नसता. गॉड एक्झिट करतो का नाही, म्हणजे देव अस्तित्वात आहे का नाही, ही पहिली मी, आणि व्हिडिओ खूप लांब बनवायचा ही माझा उद्देश नाही आहे. आता माझ्या म्हणण्याने काही गोष्टी चेंज होणार नाही, हे मी पहिली गोष्ट मान्य करतो. मी म्हणतो म्हणून देव आहे असेल, जे असेल ते असेल, पण माझ्या म्हणण्यामुळं तर काही चेंज होणार नाही आहे. आणि प्रत्येकाची कोणीची धार्मिक भावना किंवा आस्थेला आपल्याला दुखवायचं नाही आहे. जे असेल ते असेल, म्हणजे आपल्याला माहीत नाही की पण एक गोष्ट तर, काही गोष्टी मी ज्या गोष्टी माहीत नाही त्याच्याविषयी पण मी, मग ज्या मला गोष्टी माहीतच नाही मी त्याच्याविषयी पण बोलत आहे इथं. मी फक्त एवढंच बोलतो की सायन्सने पहिली गोष्ट एक फिक्समधली गोष्ट जी आहे की सायन्सनी ही गोष्ट मान्य केलेली नाही. पहिली गोष्ट अजून तरी मान्य केलेली नाही असं आपण म्हणू शकतो. चला, तुमच्यासाठी आस्तिक लोकांसाठी चांगलं वाक्य राहील की ना, अजून तरी सायन्सनी देव आहे ही गोष्ट मान्य केलेली नाही. सायन्सनी अनेक गोष्टी मान्य केल्या, जसं ब्लॅक होल आहेत किंवा खूप म्हणजे अनेक हजारो लाखो लाईट इयर्स लांब काही तारे आहेत, काही वगैरे त्या गोष्टी मान्य केलेल्या आहेत. अनेक गोष्टी मान्य केल्या, त्या सर्वसामान्य माणसालाच्या याच्या बाहेरच्या आहेत, समजण्याच्या किंवा अशा स्पेसमधल्या खूप दूर गोष्टी आहेत त्या, की त्या अनेक तारे आहेत किंवा तेच ब्लॅक होल किंवा गॅलेक्सीज आहेत, त्याच्याविषयी खूप गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते काय तिथं जाऊन बघून येणं शक्य नाही, कारण ते लाखो प्रकाशवर्ष दूर आहेत आपल्यापासून. पण त्या गोष्टी सायन्स मान्य करते, आणि खूप छोट्या गोष्टी त्या पण सायन्सनी, त्यांना पण सायन्सची मान्यता आहे. पण इथं सायन्स गॉडला कसंच मान्य करत नाही. म्हणजे याचा अर्थ मी म्हणत नाही की देव नाही आहे, मी म्हणत नाही आहे, तर तो काही मला अधिकार पण नाही आहे म्हणायचा की आहे नाही आहे, जे असेल ते असेल. पण मला एक सांगायचं आहे की सायन्स कसंच मान्य करायला तयार नाही आहे, पहिली गोष्ट. आणि आता काही लोक, आता हे एक झालं. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा होता की त्या डिबेटमध्ये एक झालं की जावेद अख्तर आणि मुफ्तीची डिबेट झाली. त्याच्यात त्यांचं म्हणणं होतं भावनिक मुद्दे घ्यायला नाही पाहिजेत. जरी भावनिक मुद्दे सोडून दिले की जगात खूप सफरिंग आहे, दुःख आहे, असं खूप अशा अनेक गोष्टी घडल्यात, आत्तापर्यंत घडत आहेत आणि फ्युचरमध्ये पण घडणार आहे. तिथे देव हस्तक्षेप का करत नाही, त्या थांबत का नाही? तर ह्या थोड्याशा भावनिक गोष्टी झाल्यात त्याच्यामुळं आपण की त्याच्यात पडत नाही की ह्या भावनिक गोष्टी मध्ये नाही घ्यायला पाहिजे. त्याच्या मागं एक लॉजिक आहे. ठीक आहे, ते कदाचित बरोबरही असेल की भावनिक गोष्टीमध्ये नाही घ्यायला पाहिजे. पण जर एखादी गोष्ट प्रूव्ह करायची असेल तर ती त्याच वेळेस प्रूव्ह मानली जाईल की ज्या वेळेस त्याला सायन्सची मान्यता भेटेल. बिना सायन्सच्या मान्यता बिना सायन्सच्या मान्यता भेटल्याशिवाय, सायन्सची मान्यता भेटल्याशिवाय, पहिल्यापासून म्हणतो, सायन्सची मान्यता भेटल्याशिवाय कोणतीच गोष्ट प्रूव्ह झाली असं आपण म्हणू शकत नाही. हा महत्त्वाचा मुद्दा येतो इथं. अजून तरी सायन्सने मान्य केलं नाही, आणि सायन्स जोपर्यंत मान्य करत नाही तोपर्यंत ती गोष्ट प्रूव्ह झाली असं म्हणू शकत नाही. कदाचित सायन्सला वेळ लागला, अजून माहीत नाही. पण आज म्हणजे प्रूव्ह केव्हा पकडू शकतो आपण, की जोपर्यंत सायन्स मान्य करतं त्यावेळेस. आता ब्लॅक होल आहे का नाही, मी काय फिजिशियन नाही आहे, फिजिक्समधलं काही माझी PhD झाली नाही, मला नाही माहिती आहे का नाही.
पण सायन्सने मान्य केलं की नाही, त्याच्यामुळे सर्व एक्सेप्ट करतात की नाही ब्लॅक होल आहे. तसं इथं सायन्स ज्यावेळेस मान्य करेल त्यावेळेस ते करेल. भावनिक आता वैयक्तिक लोकांचे अनुभव असतात की त्यांनी आणि देव असल्यामुळं खूप फायदे पण आहेत. देव असल्याचे खूप फायदे पण आहेत. देव आहे ह्या मान्यतेमुळं खूप लोक चांगले वागतात, काही वाईट लोक सुधारतात, किंवा त्यांच्याकडं पॉवर असूनसुद्धा किंवा पॉवर पैसा सर्व शक्ती असूनसुद्धा ते लोक कुठंतरी एक देवाला मानतात म्हणून चांगलं वागतात, माणुसकी दाखवतात. तर त्यामुळे देव असल्याचे खूप फायदे पण आहेत. पण इथं गोष्टी काय होतात, भावनिकतेकडे चाललो माणूस. आपल्याला भावनिकतेकडे जायचं नव्हतं. कारण भावनिकतेचे मग दोन्ही साईडचे बघावं लागतं ना. मग फायदे तोटे दोन्ही पण भावनिक दिसतात ना. किंवा फक्त माणसाच्या सुखदुःखावरून किंवा माणसाच्या ला जे त्रास होतो त्याच्यावरून देव आहे का नाही हे ठरवणं तितकंसं योग्य नाही ना. त्यामुळं मग बाकीचे दुसरे विषय क्रिएट होतात. आता जर दुसरे लॉजिक बिजिक किंवा वैयक्तिक अनुभव असतील किंवा कोणाचे काय असतील, पण ते वैयक्तिक अनुभवाला सायन्स मानायला तयार नाही आहे. आणि ती सायंटिफिक मेथड नाही आहे, आणि ती सायन्स कधीच मान्य करणार नाही. वैयक्तिक अनुभवाच्या आधारे देव मानणं किंवा परंपरा, आस्था वगैरे ह्या गोष्टी सायन्स मान्यच करणार नाही. त्याच्यामुळं मी तरी सध्या एवढंच म्हणू शकतो की ना, की गॉड प्रूव्ह करण्याचा कोणी सायन्सच्या माध्यमातून ठीक आहे, तुम्ही करू शकता. तुमचे वैयक्तिक प्रत्येकजण लॉजिक बिजिक लावतच असतात, त्याला काही आपण विरोध करत नाही. पण सायन्स तरी अजून तरी मला माहीत नाही की सायन्सने मान्य केलं आहे.